नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि पुनश्च एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या सोमवारी आपण कोल्हापूरजवळ असलेल्या रामलिंग मंदिराचे दर्शन घेतले. या सोमवारी आपण आलेलो आहोत नगरजवळ असलेल्या डोंगरगणला. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आनंद ही आनंदगडे. या कविताच्या पंक्ती आठवत आहे का? खरंच श्रावण महिन्यामध्ये निसर्ग सौंदर्य हे पाहण्यासारखं असतं. तर आज आपण नगरजवळ असलेल्या, नगरच्या उत्तरेला असलेल्या डोंगरगण गावात आलेलो आहोत. इथे श्री रामेश्वरचं प्रसिद्ध असं शिवमंदिर आहे. तर मी तुम्हाला डोंगरगण गावाची माहिती पटकन सांगते. नगर शहरापासून डोंगरगण गाव हे फक्त 18 किलोमीटर आहे आणि संभाजीनगरवरून जर तुम्ही आले मध्ये पांढरी पुलाचा घाट लागतो. खूप छान घाट आहे बरं का. ते छोटे छोटे धबधबे वगैरे असतात आणि पांढरी पुलाची भेळ फेमस आहे. सो पांढरी पुलावरून जर तुम्ही आले तर भेळ आणि भजीचा आस्वाद घ्यायचा आणि नंतर पुढे यायचं. मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता सोपा आहे, पण आपण दुसऱ्या मार्गाने जाणार आहोत. इथून मुख्य प्रवेशद्वार आहे. तर चला आता आपण मंदिराच्या आत जाऊया. जवळजवळ 42 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. पायऱ्या खूप जुन्या आहे, पौराणिक आहे. इथल्या पायऱ्या थोडे उतरायला अवघड आहे. ज्यांना पायऱ्या उतरायला जमणार नाही त्यांच्यासाठी पलीकडे चांगला रस्ता आहे. बघा किती छान दिसतंय वरून व्ह्यू, खूप सुंदर. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण असतं. श्रावण महिन्यामध्ये मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचं खरं कारण म्हणजे त्या निमित्ताने आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो. नाहीतर देवाला मंदिरात कुठे शोधायचं हो. देव सर्वत्र आहेच की. तो आपल्यामध्येच असतो, माणसांमध्येच असतो, निसर्गामध्येच असतो. हे चक्रधर स्वामीचं मंदिर आहे. हे खूप जुनं चिंचाचं झाड आहे. पण त्या निमित्ताने, दर्शनाच्या निमित्ताने आपण बाहेर पडतो, निसर्गाच्या सानिध्यात येतो. श्रीरामकुंड. येथे श्रीरामाने बाण मारून जमिनीतून पाणी काढलेलं आहे. असं मानलं जातं की आपण टाकलेला सिक्का जर पाण्याच्या मध्ये खड्ड्यात पडला तर आपली इच्छा पूर्ण होते आणि म्हणून अनेक भाविक त्याच्यामध्ये पैसे टाकून स्वतःचं भाग्य आजमावतात. असं म्हटलं जातं की राम, लक्ष्मण आणि सीतामाता 14 वर्षाचा वनवासात असताना येथे शरभंग ऋषीच्या भेटीला आले होते. येथे जंगलात शरभंग ऋषीचा आश्रम होता बरं का. तिथे आता महादेवाचं मंदिर आहे. तिथे काही काळ श्रीराम भगवान, लक्ष्मण आणि सीतामाता यांनी वास्तव्य केले होते. त्यावेळी सीतामातेसाठी श्री रामचंद्रांनी स्नानगृह तयार केले होते आणि त्यासाठी त्यांनी बाण मारून गंगा नदीतून पाणी काढले होते, जे आजही पाहायला मिळते. हे स्थान सीतेची न्हाणी या नावाने जास्त ओळखले जाऊ लागले. श्री शरभंग ऋषीच्या इच्छेनुसार ते तिथे 2 दिवस थांबले आणि मग शंकराचा नित्यपूजेत खंड पडू नये म्हणून त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यांच्या नावावरून मंदिराला रामेश्वर मंदिर असं ओळखले जाते. येथे आहे सीताकुंड. येथे बाण मारून भगवानांनी गरम पाण्याचा झरा काढला होता. आता हे बघा, आपण चाललेलो आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच डोंगर आहे, वृक्ष आहे, खोल दर्या आहे. इथलं निसर्ग सौंदर्य बघून ब्रिटिशांनी हॅपी व्हॅली म्हणून डोंगरगणला नावाजले होते. त्याचा उल्लेख सुद्धा गॅझेट्समध्ये सापडतो. अच्छा, डोंगर बघ. अरे वा, येथे चालता चालता आम्हाला अजून एक शंकराचं मंदिर सापडलेलं आहे. किती शांतता आहे. अक्षरशः शांततेची भीती वाटायला लागली, इतकी शांतता आहे. आता आपण शहरात राहतो ना, इतकी शांततेची सवय नसते हो आपल्याला.
खरंच श्रावण महिन्यामध्ये निसर्ग सौंदर्य हे पाहण्यासारखं असतं. आपलं कसं असतं ना की चौकटीत राहण्याची आपल्याला सवय लागलेली असते. म्हणजे घराचे कामं, ऑफिसचे कामं, शाळा, कॉलेज आपल्याला मान वर करून निसर्गाकडे बघायला वेळसुद्धा नसतो. पण श्रावण महिन्याच्या निमित्ताने जेव्हा आपण दर्शनाला जातो ना, तेव्हा आपल्याला हे सौंदर्याने नटलेला निसर्ग त्याचं दर्शन होतो. आपण निसर्गाशी एकरूप होतो आणि खूप छान वाटतं. मागे मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपलं शरीर हे पंचतत्वातून बनलेलं आहे आणि जेव्हा आपण या पृथ्वीच्या, वाऱ्याचा, निसर्गाच्या जवळ येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स म्हणजेच चांगले हार्मोन्स सिक्रेट होतात. मन आनंदमय होतं, मन प्रसन्न होतं, छान वाटतं. मनातली चिंता, काळजी, विचार कुठे पळून जातात. ओ तर हा मंदिर पण खूप जुनं असावं आणि लोक इथे गर्दी करतात. पण आज आपल्या वेळेला नेमकं इथं कुणीच नाही आहे, तर खूप छान वाटत आहे. श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी येथे खूप गर्दी असते भाविकांची. एस्पेशली तिसरा आणि चौथा सोमवारी भाविकांची खूप गर्दी असते. तर आज आपण रामेश्वर भगवानचे छान दर्शन घेतलेले आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून.